एक मिनिट थांब, मध्ये जाऊ नको. कशा आहेत मॅडम? मी छान. तुम्ही? मस्त. कसं वाटतं मुंबईमध्ये आल्यावर? उशीर आला ना? हां. मग ट्रॅफिक केवढं आहे? अरे आम्ही दुपारपासून आहे इकडे. काय दादा कसं वाटतं आज स्टार प्रवाह परिवारमध्ये आल्यावर? स्टार प्रवाह परिवार मी कुठे आहे? आज छान दिसतो. अरे थँक्यू यार. पहिली पांघरे आणि काय आता उद्या धिंगाणा 3 उद्या मजा येते. मजा आहे पण चला एक मिनिट. दादा एक आपला शाहरुख खान सगळ्यांना द्या आता. बस बस बस. ए गाड़ी बस. रे मैम रुकिए मैम. माधुरी जी मैम विजुअल्स के लिए रुकिए ना 1 मिनट. मैम इकडे बघा ना. माधुरी मैम इकडे बघा ना. खाकी मैम राईटला. मॅम राईट. माधुरी मैम. सर इकडे सर. तू मागे काय समोर. वेट सर. ओके सर. थँक्यू सर. इकडे राईटला पाहिजे. एक नॉर्मल फोटो सिंपल. इकडे बघा का.
इथे सेंटरमध्ये मॅम सेंटर एक इकडे इकडे या कॅमेऱ्यात. सेंटर सेंटर बघा ना. इथे इकडे बघा ना. मॅडम इकडे राईटला. वा वा छान. या कॅमेऱ्यात बघा ना मॅडम. मग राऊंड राऊंड वा वा. मॅम सेंटर या कॅमेऱ्यात बघा. मॅम इथे हाय करा. थँक्यू. ठीक आहे मी एक साईडने घेतो. थांबा. दादा इकडे बघ या कॅमेऱ्यात. बरं हां. इकडे 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 बघ ना. त्या कॅमेरामध्ये स्माईल कर. छान. स्माईल कर. चालत आहे. फॉलो करतात त्यांचे किती छान झाले ना. थोडंसं सर हा सॉरी इकडे बघ इकडे बघ. टर्नो टर्नो चेतना. इकडे लुक. स्पृहा. समोर इथे बघा. रे काय रे. इथे बघा. आम्ही ते समोर इकडे
पुरस्कार मिळाला. तर अनुरूप विवाह संस्थेचं खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला अनुरूप विवाह संस्थेचं खूप खूप आभार. तुम्ही हा अवॉर्ड आम्हाला दिला आणि सगळ्यात महत्त्वाचा हा अवॉर्ड ज्यांच्यामुळे मिळाला ते म्हणजे माझे रसिक प्रेक्षक बाबा. त्यांनी पहिल्यापासूनच राया मंजिरीवरती एवढं प्रेम दाखवलं. तर हे जे प्रेम दाखवले असंच प्रेम दाखवत राहा आणि आमची मालिका म्हणजे आपली मालिका हेच लागलं प्रेमाचं नक्की पहा. कारण तुम्हाला आता म्हणजे मला हे कौतुक वाटतं की अजून आमच्या मालिकेमध्ये प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी एक दोन्हीकडून आलं नाही. त्याच्या आधीच तुम्हाला आमच्यातली एवढी केमिस्ट्री आमच्यावर बॉन्डिंग एवढं दिसलं. तर विचार करा पुढं काय होणार. सुट्टी नाही म्हणजे सगळे आवड पुढची आपल्यालाच असं मला वाटतं. तर थँक्यू सो मच. थँक्यू पुन्हा एकदा आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना आणि अनुरूप विवाह संस्था यांना मनापासून आभार मानतो आम्ही. थँक्यू सो मच. मैम इस साइड में माधुरी मैम, अवार्ड पे आप आए हो, आपको कैसा लग रहा है, कुछ बताना चाहूँ? बहुत अच्छा लग रहा है. आज स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सायलेन्स. आणि इथे येऊन खूप आनंद होतोय मला. हा सोहळा खूपच छान असणार आहे. व्हेरी एक्साइटेड टू बी अ पार्ट ऑफ इट. आणि माझं स्वतःचं पिक्चर जे मी निर्माती म्हणून मी काढलं आहे त्याचं नाव आहे पंचम आणि तेही स्टार प्रवाहावर खूप लवकर रिलीज होणार आहे. तर प्लीज बघा ते मूवी. आय होप एक कौटुंबिक मूवी आहे. आय होप यू ऑल. वेल आजची आठवण आहे. आज आल्याबरोबर जे मला ग्रीटिंग मिळालं आहे त्यांनी असं कळतं की किती प्रेम आहे लोकांना माझ्याकडे आणि तेच प्रेम असंच नेहमी राहावं. ये गाय सायलेंट. म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे. हा नंबर 1 चॅनल आहे आज आणि मराठी जे आपली माणसं आहेत, आपली मराठी परंपरा आणि आपली जी मराठी प्रवाह आहे ते सगळं ती लोक खूप छानपणे आपल्या या सिरियल्समधून दाखवली आणि त्याच्यामुळे बीइंग पार्ट ऑफ दॅट इज एखादी मालिका आवडते का स्टार प्रवाहावरती? सगळ्याच मालिका खूपच छान आहे आणि माझी मामी मावश्या सगळ्या मला फोन करून सांगत असतात ही तू नक्की बघ, ती तू नक्की बघ. आता किती बघणार. तुमची कोणती फेवरेट मालिका आहे का त्यात? 2-3 आहेत पण त्याची आता नावं मला मोठा पडदा गाजवल्यावर छोट्या पडद्यावर काम करण्याची एक इच्छा पुन्हा एकदा तयार होईल का, की आवडेल का ती मालिकेत? नाही म्हणजे मोठा आणि छोटा पडदा नसतोच. मी असं म्हणते की एंटरटेनमेंट कम्स ऑन ऑल टाईप्स ऑफ स्क्रीन आणि मी OTTवर पण केलेलं आहे. फेम गेम आणि मूवी केलेला आहे पजामा आणि थिएटरमध्ये पण माझी आत्ता फिल्म आली ही खूप छान झाली. तर माईक थोडं खाली कर ना, माईक खाली कर ना. देवाला थँक्यू म्हणते की मला ऑपॉर्च्युनिटी. पण मराठीत आता कोणता नवीन प्रोजेक्ट? मराठी आता सध्या पंचकवरती माझं सगळं लक्ष आहे की रिलीज होणार आहे स्टार प्रवाह. हेच आता माझ्या नजरेत आहे. मॅम एक खऱ्या अर्थाने एक प्रश्न आहे. मालिका तुम्ही पाहता पण मराठी मालिका प्रोड्यूस करायला आवडेल का तुम्हाला? हां जरूर छान आहे. एकदम आवडेल. थँक्यू मॅम. मॅम स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड जे आज होतं इकडे, कितवा वर्ष तुमचं आहे? किती प्रेमाची गोष्ट सुरू झाल्यापासून आतापर्यंतचं 2रं वर्ष. आज तुम्हाला अवॉर्ड वगैरे काय नॉमिनेशन्स आहे तुमचे स्टेज? नाही या अवॉर्ड फंक्शनला नॉमिनेशन्स डिक्लेअर नाही होत. डिरेक्टली विनरचं नाव अनाऊन्स होतं. सो गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट खलनायिका आणि ग्लॅमरस चेहरा असे दोन्ही पुरस्कार मला मिळाले होते. सो यावेळेला आय डोंट नो काय असेल. हे माझं पहिलं वर्ष आहे अँड आय एम सुपर एक्सायटेड फॉर इट. कारण पहिलं तुम्हाला कायम लक्षात राहतं. पहिलं रेड कार्पेट, पहिली ओळख, सगळ्यांची जी ओळख असते तुमची पहिल्यांदा होते ती. त्यामुळे सुपर एक्सायटेड फॉर इट आणि थँक्यू स्टार प्रवाह फॉर दिस अपॉर्च्युनिटी. कारण ह्याच्या आधी मी रील्समध्ये किंवा चर्चा ऐकली आहे स्टार प्रवाह अवॉर्ड्सची, रेड कार्पेटची आणि आता ते मोमेंट मला जगायला मिळते. त्यामुळे रिली हॅपी. आज चेअरअप कोणाला कराल तुम्ही अवॉर्ड? प्रेमाची गोष्टच्या टीमला. हो अर्थात आमचं डाऊन प्रेमाची गोष्ट. हो. तुमच्या फ्रेंड्सला काय सांगाल आपल्या सिरियल? मला एवढंच सांगायचं आहे की आमची मालिका प्रेमाची गोष्ट आता 6:30 वाजता प्रदर्शित होणार आहे फक्त स्टार प्रवाहावर. नक्की बघत राहा. अजून काय अपकमिंग येणार आहे तुमचं?
24 टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत शिवाली भाऊकर आहे. मॅम, स्टार प्रवाह परिवार हा पुरस्कार सोहळा 2025 पार पडतोय. पहिले तर कसं वाटतं तुम्हाला इकडे? खूपच मस्त वाटतंय, कारण आज सगळ्याच जणी खूप सुंदर तयार होऊन इथे आम्हाला भेटतात. आणि नॉर्मल आमच्या सिरियलच्या गेटअपमध्ये तर तुम्ही पाहू शकता नेहमीच की ज्या हिरोईन्स असतात त्या खूप साध्या आणि आपल्या घरी आपली आई किंवा आपली बहीण जशी वावरते तशा साध्या कपड्यांमध्ये असतात. पण आज पहिल्यांदा असे सगळे अवॉर्ड्स आणि इतक्या छान कपड्यांमध्ये एकमेकांना आम्हाला पाहायला मिळतं, त्यामुळे छान वाटतं आणि सगळ्यांना भेटता येतं. त्यासाठी स्टार प्रवाहाचे खूप खूप आभार की ते आमच्यासाठी असे छोटे छोटे इव्हेंट्स घेऊन येत असतात. ओके, तू खूप सुंदर दिसते. तुझा ड्रेस हे जे तू घातलं काय आहे, थोडा ह्याच्याबद्दल तर आम्हाला प्रत्येक वर्षी स्टार प्रवाह एक थीम पण देतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जणाला नाही पण प्रत्येक मालिकेला एक रंग असतो. तर आज आमचं कॉम्बिनेशन होतं व्हाईट आणि सिल्वर, तर म्हणून त्याप्रमाणे हा आउटफिट डिझाईन झालाय व्हाईट आणि सिल्वर. ओके, आज तुला अवॉर्ड पण भेटणार आहे, काय नॉमिनेशन? आता ते तर मला म्हणजे मी प्रेक्षकांमध्ये बसले कीच कळेल, असं सांगत नाही ना मला काही. किती वर्ष आहे तुझ्या ह्याच्यात या स्टार प्रवाह? स्टार प्रवाह बरोबर माझे पहिलंच वर्ष आहे. अजून काय अपकमिंग सिरियल्स वगैरे काय आहे त्याचं? सिरियल, एखादी सिरियल करताना तीच एक दिवस 14 तासांचा असतो आमचा आणि बिकॉज तो रोज तुम्हाला दिसतो म्हणून आम्हाला एक वर्ष सिरियल झाली तर ते एक वर्षाचं शूटिंग असतं, म्हणून सिरियल करताना अजून एक सिरियल नाही करू शकत आपण. आज शिवजयंती पण आहे, तुझे फॅन्सला काय सांगायचं? आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आमची मालिका आजच 300 भाग पूर्ण करते आणि आज हा सोहळा पण आहे, त्यामुळे आमचं जे सेलिब्रेशन आहे ते ह्याच्यापेक्षा बेटर दिवशी म्हणजे ह्याच्यापेक्षा बेटर दिवस आम्हाला मिळालाच नसता, त्यामुळे खूपच छान. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे 24 टुडे मध्ये. आज आपल्या सोबत डान्स क्वीन म्हणू शकतो गौतमी पाटील, स्टार प्रवाह गौरव 2025 ह्याचा आज सोहळा पार पडतोय. तुम्ही इकडे आलात, काय सांगाल त्याबद्दल? मला खरंच खूप छान वाटतंय. स्टार प्रवाह अवॉर्ड 2025 मला जे स्टार प्रवाह परिवाराने जो मला मान सन्मान दिला, मी त्याचं मनापासून आभार मानते आणि मी त्यांना विनंती करेल असंच प्रेम राहते. आज तुम्ही परफॉर्मन्स वगैरे पण काय करणार आहात? हा, मी डान्स आहे माझा. कटकट तीन सॉन्ग आहेत, तुम्ही आवर्जून बघा, भरभरून प्रेम द्या जसं नेहमी देतात तसं. तुमचे मूवी वगैरे आम्ही बघतो, सॉंग्स वगैरे नवीन येतात, अजून काय नवीन काय बघायला भेटेल? आहे बरंच काही आहे नवीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढं, आणि जसं येईल तसं मी इन्स्टाला वगैरे पोस्ट करते आणि तुम्हाला कळेलच. थँक्यू. प्रवाह 2025 हा पुरस्कार जे आज होतोय, तुम्ही इकडे आलात, काय सांगायचं? आनंद होतोय. दरवर्षी येतोय, 4थं वर्ष आहे आणि आई पुढे येत राहील याची खात्री. तुम्हाला काय नॉमिनेशन वगैरे आहे? नाही, मला माहित नाही काय नॉमिनेशन्स किंवा अवॉर्ड्स काही आहेत मला कल्पना नाही, पण मला नाही तर परिवारातल्या कुठल्या तरी दुसऱ्याला नक्की मिळेल आणि सगळ्यांना शुभेच्छा आहेत. कोणाला चरप करायला आज? आमच्याच टीमला, अजून मोठा मुरंबाच्या टीमला. आज शिवजयंती पण आहे. हो, सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या जयंती दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा आणि आपण सर्वांनी मिळून आपल्या देशासाठी, आपल्या देश धर्मासाठी काम करूया आणि तो जपूया आणि मोठा करूया. धन्यवाद. दादा, काय सांगाल, स्टार प्रवाह परिवार 2025 पुरस्कार सोहळा आज पार पडतोय, आपण इकडे आहात, काय सांगाल त्याबद्दल? जसं आपल्या घरोघरी दरवर्षी दिवाळी असते, दरवर्षी येते, तरी पण आपण दरवर्षी त्याच उत्साहाने आपली दिवाळी आपण साजरी करतो. तसंच आपल्या घरची दिवाळी केवळ ऑक्टोबर नोव्हेंबर ह्याच्यामध्ये असं नाही, तर जेव्हा स्टार प्रवाह परिवार जेव्हा आपली दिवाळी साजरी करतो तेव्हा सुद्धा ती दिवाळी आपली तेवढीच मौल्यवान असते. ती दिवाळी आज आहे. सो त्यासाठी सर्वजण इथे सजून धजून आलेले आहेत. फेस्टिव्ह मूड आहे, उत्सव आहे. सो त्याच्यामुळे हा उत्सव चांगल्या रीतीने साजरा करावा आणि आनंद द्विगुणित करावा. तुम्हाला काय वाटतं? देवाने सांगितलं सेम, मलाही सेमच भावना आहेत माझ्या, पण अजून एक असतं की आम्ही दिवसभर शूट करतो 12-12 तास, कधी 24 तास, 13-15 तास. त्याच्यामुळे रोज भेटणं ह्या परिवाराला होत नाही, त्याच्यामुळे ह्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो, कारण हा एकच दिवस असा असतो ज्या दिवशी स्टार प्रवाहाचा आमचा अख्खा संपूर्ण परिवार आम्ही एकत्र येतो, भेटतो, मजा मस्ती करतो, त्यामुळे खूपच उत्साहाचं वातावरण आहे, सगळेच हॅपी आहेत. तुमची मालिकेला पण अवॉर्ड वगैरे काय भेटतं? एक सांगू तुम्हाला, सर्वात मोठं अवॉर्ड असतं ते म्हणजे आपले प्रेक्षक. ते जेव्हा आम्हाला दाद देतात, तो
प्रत्येक दिवशी आम्हाला प्रत्येक अवॉर्ड असतो तो जो मला एक एक मेसेज मिळतो जो कॉल येतो तो माझ्यासाठी अवॉर्डच्या बरोबरीचा असतो. सो त्यामुळे अवॉर्ड मिळणं न मिळणं ही गोष्ट पूर्णतः वेगळी आहे. इथे येणं सगळ्यांबरोबर एकत्र मित्रमैत्रिणी भेटतात तोच एक खूप मोठा अवॉर्ड असतो है ना. अजून का अपकमिंग काय आहे अपकमिंग माझा आता जस्ट एक तेलुगू मूवी रिलीज झाला देवकीनंद वासुदेवा. ब्लॉकबस्टर ठरला साऊथ मध्ये, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये. दुसरा मूवी माझा 28 मार्चला रिलीज होता रॉबिनहूड. तो सुद्धा मेगा मूवी आहे. नितीन श्रीलीला कास्टिंग वगैरे. सो सगळी त्याची तयारी चालू आहे आणि उदय गांबेवर पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. दादा छावा मूवी रिलीज झालाय, हो तुम्ही पाहिला का नाही ते movie? हो. पहिली गोष्ट अशी की छावा मूवी रिलीज झाला, इथे रिलीज झाला पण ही छाती अभिमानाने फुलली आहे. रायगडचं आहे, अलिबागचं आहे, त्याच्यामुळे छत्रपतींचं एक वेगळंच नातं आहे, एक हृदय आहे त्या तिकडे. आणि आमचे धाकले धनी ते जेव्हा जगभरात जेव्हा त्यांचा उदो केला जातो त्याच्यासारखी मोठी गोष्ट कुठली. लक्ष्मण उत्तेकरांना खरंच मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या धाकल्या धनींना आमच्या सगळ्या पूर्ण जगभरात त्यांनी दाखवलं की आमचे धाकले धनी कसे होते ते. स्टार प्रवाह परिवार 2025 हा सोहळा पार पडतोय. तुम्ही इकडे आलात, काय सांगता? खूप छान वाटतंय, परफॉर्म करते आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड की इव्हेंट कसा झालाय. माझा परफॉर्मन्स जर दिसणार असेल, थोडेसे ग्लिम्स दिसतील तर अजून मजा येईल. बघायचंच आहे मला की कसं झालंय, काय झालंय आणि सगळ्या कलाकारांना भेटून मजा येते. आज तुम्हाला पण काय पुरस्कार वगैरे भेटणार आहे याच्यात? माहित नाही, बघू काय काय असेल तर. लेट्स सी. कितवा वर्ष आहे तुमचा याच्यात? हा आता 5वा वर्षच आहे ना स्टार प्रवाहाचं. हा थँक्यू. स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड आहे, आपण इकडे आलात, काय सांगता? खूप मस्त वाटतंय. अवॉर्ड हे एक निमित्त आहे खरं तर. आपल्या परिवारातल्या सगळ्या माणसांना भेटणं त्याचा हा सोहळा आहे आणि मग त्याच्यामध्ये कोणाला अवॉर्ड मिळतं नाही मिळत तर तो एक वेगळा भाग आहे. त्याच्यासाठी आम्ही खरं का आलो नाही, आम्ही सगळ्यांना भेटायला आलोय आणि छान तयार होऊन आलोय. त्यामुळे ते जास्त की एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या मुलीला आपण छान तयार झालो की सगळ्यांनी असं बघावं असं वाटतं की नाही. तसे असे छान छान कॅमेऱ्याचे समोर आले की मग सगळ्या पोज वगैरे रेडी असतात. तर त्याच्यासाठी खास आलोय, बाकी काही नाहीये. हा आता सोहळ्यामध्ये आलोय म्हणजे कोणाला तरी अवॉर्ड मिळणार, कोणाला नाही मिळणार, तर प्रत्येकालाच आपली मालिका ही प्रिय असते आणि खास करून आज आमच्या मालिकेला 300 भाग पूर्ण होणार आहेत. म्हणजे झालेत, एक वाजता टेलिकास्ट झालेत, त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळा आहे. बाकी कोणालाही मिळू दे, आनंद तेवढाच असणार आहे. काय सांगाल तुमचा हे जे मालिका चालू आहे त्यांचं भरपूर प्रेम मला भेटतंय. साधी माणसं ही दुपारी 1 वाजता आमची मालिका असते आणि प्रत्येक घराघरामध्ये या गोष्टी घडत असतात. त्यामुळे प्रत्येक जण रिलेट करतं की अरे हे आमच्या बाबतीत झालंय. आता मी थोडीशी विलन कॅटेगरीमध्ये जाते त्याच्यामुळे पण मला असं वाटतं ती बाई प्रॅक्टिकल आहे, विलन नसून. तर त्याच्या मागची काही कारणं आहेत. आता ती कारणं समजून घेण्यासाठी तुम्हाला साधी माणसं बघावं लागेल. त्यामुळे दुपारी 1 वाजता नक्की बघा स्टार प्रवाहावर. आज शिवजयंती पण आहे, कशा प्रकारे तुम्ही सेलिब्रेट करता, काय सांगता? शिवजयंती आपल्यासाठी हा मोठा उत्सव असतो, म्हणजे मोठी अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी हे आपले दैवत आहेत आणि त्यांची शिवजयंती साजरी करायला मिळणं हे आमच्यासाठी, आमच्या पिढीसाठी ही खूप मोठी आणि मोलाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे जय महाराष्ट्र. काय अपकमिंग अजून तुमचे काय प्रोजेक्ट्स वगैरे, काय सिरियल्स अजून? नाही, आता सध्या तरी एकच सिरियल चालू आहे आणि बाकी पण कार्यक्रम येतील. कलाकाराच्या नशिबात मला असं वाटतं हे मोठं काम असतं की सतत काम करत राहणं. आणि मला असं वाटतं हे अवॉर्ड मिळणं हे सुद्धा किंवा न मिळणं हे बाजूला ठेवून आपण सतत काम करत राहणं हे एक अवॉर्ड सारखंच असतं आणि ते सतत करत राहावं असं मला वाटतं. स्टार प्रवाह परिवार हा पुरस्कार सोहळा आज पार पडतोय, काय सांगतील त्याबद्दल? खूप छान वाटतंय, बऱ्याच दिवसांनी सगळ्यांना भेटली आहे. आधी पण प्रवाहाचा भाग होते, आताही आहे, यात खूप आनंद आहे. परफॉर्म पण करते यावेळी, सो नक्की बघा. तुला काय अवॉर्ड वगैरे काय भेटणार आहे? मला कसं माहित असेल, माझ्यात तर करेंटली काही चालू नाहीये. फक्त मी एकाच कॅटेगरीत मोडते, ते म्हणजे होस्टिंग अँकरिंगच्या. बट आज कोणाला चेअरअप करणार?
मी सगळ्यांना, कारण सगळेच माझे मित्र आणि मैत्रिणी आहेत, एवढे वर्ष त्यांना ओळखते, तो सगळ्यांना. किती वर्ष म्हणजे कितवा वर्ष आहे तुमचं म्हणजे ह्याच्यात स्टार प्रवाहाचा अवॉर्ड? स्टार प्रवाहाच्या आय गेस 5वं वर्ष, 4-5 वर्ष, 4 वर्ष, सॉरी 4 वर्ष. अजून काय अपकमिंग प्रोग्राम? नाही, ते मलाच कळलं, मी सांगेल, मलाच नाही. आज शिवजयंती पण आहे, कशा प्रकारे सेलिब्रेट करतात? खरं तर मला असं वाटतं, मी मगाशी पण इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की डेफिनेटली लोक जे त्यांचं प्रेम व्यक्त करतात त्याप्रमाणे महाराजांचे विचारही त्यांनी आचरणात आणावेत असं मला वाटतंय. सो आज आता इथेच अख्खा दिवस जाणार आहे. सो बघू. 2025 पुरस्कार सोहळा आज पार पडतोय. तुम्ही इकडे आला पहिलं तर कसं वाटतंय त्याबद्दल? खूप चांगलं वाटतं. तुम्हा सगळ्यांसोबत आज अभिनय न करत, शूट न करत आज आपण सगळे एकत्र मजा मस्ती करायला येतोय. त्यामुळे हा एक वेगळा क्षण असतो जो आपण रोज अनुभव घेत नाही त्याचा. तर आय एम व्हेरी हॅपी की आपण सगळे एकत्र आहोत. आज तुम्हाला पुरस्कार वगैरे पण भेटणार आहे? मला खरंच माहित नाही ऑनेस्टली, आणि मी तेवढा विचार त्या गोष्टींना घेऊन कधीच केलेला नाही. पुरस्कार जर नशिबात कलाकाराचा असतो, माझ्या असेल तर तो मला मिळेल याचा मला आनंदच वाटेल, आणि नसेल तर मला त्याचं दुःखही असं मला कधी वाटलेलं नाही. त्यामुळे कारण आपण जेव्हा एखाद्या फळाची फार अपेक्षा करतो सतत, तेव्हा आपण आपली निराशा होऊ शकते. त्यामुळे माझं नेहमीच असं असतं की आपण आपलं काम चोख करावं, आपण सिन्सिअरिटीने काम करावं, आणि ते लोकांना आवडलं, ते चॅनलपर्यंत झालं, ते तर आपल्याला जर आपल्या वाटेला पुरस्कार असेल तर तो येईलच. त्याच्यामुळे, आणि तो येणार असेल तर तो येईल, आणि आय बी व्हेरी हॅपी. सिरियल एवढी छान, म्हणजे आई बाबा हे तुमची होती सिरियल एवढी छान म्हणजे चालू होत, काय सांगाल त्याबद्दल सिरियल बद्दल? आई आणि बाबा रिटायर होते ती मालिका आम्ही निवडली एकतर कारण त्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो फार मला सुंदर वाटला. थोडा वेगळा कॉन्सेप्ट आहे, फॅमिली ड्रामा आहे. त्यात माझी भूमिका ही थोडी फार वेगळी आहे. अशी भूमिका मी इतक्या याच्यात काही काळात मी नाही केली. जिकडे तो कधीतरी खूप छान वागतो, कधीतरी तो अजिबात छान वागत नाही. नक्की त्याचं म्हणणं काय आहे हे खूप चॅलेंजिंग आहे कधी कधी प्ले करायला. तर आय थिंक ओव्हरऑलच टीम बघता, चॅनल बघता, भूमिका बघता सगळंच जुळून आलं, आणि आय फेल्ट ॲज अन ॲक्टर याच्यापेक्षा अजून काय मी विचार मागणार. आज शिवजयंती पण आहे, कशा प्रकारे तुम्ही सेलिब्रेट करता? छत्रपती शिवाजी महाराज काय बोलावं, सेलिब्रेट म्हणजे मी असं सेलिब्रेशन त्याचं नाही करत. खरं तर माझ्यासाठी रोजच छत्रपती शिवाजी महाराज जयंती असते, कारण आपण एक दिवस फक्त तो साजरा करून मला नाही वाटत की आपण फार त्याच्यात आपण योगदान देतोय. त्यांनी जी कार्य केलेली आहेत, मला असं वाटतं रोज तुम्ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हिशोबाने त्यांनी आपलं जीवन, त्यांच्यासोबतचे सगळे त्यांचे मावळे सुभेदार सगळ्यांनी जे घडवलं आहे त्यावेळी आपलं जीव दिलेला आहे का, तर स्वराज्यासाठी. आणि आज आपण इथे एकमेकांसोबत इतक्या फ्रीली उभं राहून बोलू शकतोय कसलाही विचार न करता, ही त्यांची देण आहे. हे प्रत्येकाने डोक्यात रोज ठेवावं, आणि त्या हिशोबाने आपण आपल्या वाटचालीत आपण कसं वागावं, काय करावं, आपल्या देशाला घेऊन या जगामध्ये आपलं योगदान काय आहे याचा विचार सतत करावा. माझ्या पद्धतीने मी हा विचार रोज करण्याचा प्रयत्न करतो की माझ्याकडनं काय चांगलं घडू शकेल, किंवा महाराजांच्या त्यांच्या पराक्रमातनं माझं 1% जरी मी करू शकलो तर ते माझ्यासाठी कदाचित फार मोठं असेल. त्यामुळे हा विचार रोज असतो, आणि तो आजही आहे. अशा पद्धतीने ते सेलिब्रेशन माझं असतं. अजून काय अपकमिंग तुमचे प्रोजेक्ट्स वगैरे काय आहेत? आता तर सध्या हे आहे, आई आणि बाबा रिटायर होतात, आणि एक पुष्पा इम्पॉसिबल नावाची माझी हिंदी मालिका आहे आर्ट्स प्रोडक्शनची, जी सोनी सबवरती येते. तिकडेही 2 वर्ष ती सिरियल खूप पॉप्युलर आहे. माझं कॅरेक्टर तिकडे खूप लोकांना आवडलेलं आहे, आणि एका नवीन फिल्मवरती काम चालू आहे ज्याच्याबद्दल आता मी सांगू शकत नाही, पण लवकरच आपली भेट त्या संदर्भात होईल. करा. धन्यवाद. थँक्यू सर. 24 टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आज स्टार प्रवाह परिवार 2025 पुरस्कार सोहळा आहे. शिवानी, पहिलं तुला कसं वाटतं इकडे येऊन? त्याबद्दल खूप छान वाटतंय. म्हणजे हा 4था सोहळा आहे स्टार प्रवाह बरोबरचा, आणि मला खूप छान वाटतंय. आमच्या मालिकेला आता 1000 एपिसोड्स पूर्ण होतील. 950 झालेत एपिसोड्स, आणि ह्या वर्षी आता होतील 1000. खूप मोठा प्रवास होता, आणि खूप छान आणि सुंदर गोड प्रवास होता, आणि आता इथून पुढचाही असेल. छान वाटतं.
ओके, आज तुमचे म्हणजे जे सिरियल आहे त्याला अवॉर्ड वगैरे काय भेटतो तुम्हाला असं काय? हो, आज पुरस्कार सोहळाच आहे. प्रत्येकासाठी अवॉर्ड असतो एक वेगळा आणि आपल्या मुरंबासाठी सुद्धा असणार आहे. वोटिंग केलंच असेल तुम्ही. ओके, तुला ह्याच्या आधी भरपूर अवॉर्ड भेटले असतील. हा अवॉर्ड किती मायने ठेवतो आज जे भेटणार आहे? मला पहिलाच अवॉर्ड मिळाला आणि तो मागच्याच वर्षी मिळाला. मी जे काम करते आता त्यासाठीचा आणि आता यावर्षी बघू. सिरियल एवढी छान चालली, काय सांगाल त्याबद्दल? खूप छान वाटतंय. खूप मोठा प्रवास पार पडलाय आणि आता इथून पुढे सुद्धा ती सिरियल चालूच आहे. 1000 एपिसोड झाले, त्याबद्दल खरंच मी खूप ग्रेटफुल आहे. असंच प्रेम करत राहा, असंच प्रेम करत राहा मुरांबावर, रमावर, अक्षयवर. थँक्यू सो मच. आज शिवजयंती पण आहे, काय सांगशील प्रेक्षकांना? शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता छावा रिलीज झालाय, तो बघून आणि आपल्या स्टार प्रवाहावर सुद्धा छावा टेलिकास्ट झाला, मराठी मूवी, आणि छानच वाटलं. छावाबद्दल तू सांगितलं, छावा पिक्चर बघितलाय? मी बघितला नाहीये, पण मी खूप ऐकलं त्याच्याबद्दल आणि खूप ऐकून असं खूप भरून आलं. मी खूप व्हिडिओज बघितले ज्याबद्दल लोक बोलली आहेत आणि ते बघताना लोकांना घुसबम्स झालेत आणि ते पाणी वगैरे येतंय, त्यांना भरून येतंय. ते बघून आता मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी खरंच जाऊन बघेन.